पवार साहेबांची राष्ट्रवादी कोणी फोडली? लेक साथ देत असेल, पक्षाला बळ देत असेल तर तीच खरी लेक. महिला आयोगाच्या अध्यक्षपद घेऊन महाराष्ट्रातील महिलांसाठी काहीही काम न करणाऱ्यांना प्रश्न विचारावासा वाटतो. पवार साहेबांची राष्ट्रवादी कोणी फोडली? शरदचंद्र पवार साहेबांच्या राष्ट्रवादीमधून जर सून उभी राहिली असती तर नक्कीच लेखच असल्याचा आनंद व विश्वास वाटला असता. सुप्रियाताईंनी सुद्धा आपल्या वहिनीला हसत हसत आपलं पद देऊ केलं असतं. पण पक्ष फोडणाऱ्यांच्या गटात मग ती लेक असो किंवा सून असो किंवा पुतण्या असो, 50 वर्षाच्या पवार साहेबांच्या मेहनतीवर पाणी फिरवणाऱ्यांची साथ देणाऱ्या, या जनतेसाठी ज्यांनी काम केलेलं आहे, देशासाठी राजकारणासाठी जर लेक साथ देत असेल, पक्षाला बळ देत असेल तर तीच खरी लेक. आणि ही निष्ठा सुप्रियाताईंनी पक्षाला दाखवून दिली, पक्षाला बळ दिलं, पक्षाला साथ दिली. प्रत्येक निष्ठावंत व सच्च्या कार्यकर्त्याच्या सोबत शरद पवार साहेब उभे आहेत. पण ज्यांना आमदार केलं, खासदार केलं, मंत्रिपदं दिली, अशा लोकांनी जर गद्दारी केली असेल तर त्यांच्या सोबत राहणं अशक्य आहे. इथे प्रश्न लेकीचा आणि सुनेचा नसून इथे ह्या निष्ठावंतांचा पक्ष आहे आणि ही निष्ठावंत पवार साहेबांची सुप्रियाताई आहेत, त्यांच्या घरातली आहे, त्यांची लेक आहे. आणि म्हणून अशा प्रकारे त्यांनी भेदभाव केलाय असं बोलणं हे पूर्ण चुकीचं आहे. सुनेने जर साथ दिली असती तर निश्चितच पवार साहेब सुनेच्या सुद्धा पाठीशी उभे राहिले असते. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.